महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेल्या आपल्या प्रबोधन मालेतील दुसऱ्या भागामध्ये मी आणि लक्ष्मण नरके आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांचे जे पूर्वज होते ते शेरेबांचे वडील असलेले हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटकुन या गावचे. हे जे शेरीबा पूर्वज होते ते त्यांचे वडील जे सातारामध्ये होते ते त्या गावचे चौघुले होते. गावामध्ये गाव व्यवस्थेमध्ये 12 बलुतेदारी जी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये चौघुला जो आहे तो पाटील आणि कुलकर्णी यांना मदत करण्यासाठी गावामध्ये असत. आणि पाटलांना मदत करण्याची, कुलकर्णीला मदत करायची म्हणजे काय करायचं तर सगळी जी कागदपत्र आहे ती वाहून न्यायची, त्यांच्या हाताखालची कामं सगळी करायची. पाटील हा प्रमुख गावचा असायचा. राजासम पाटील गावामध्ये त्या कालावधीमध्ये काम करण्यासाठी असायचा. पण या जे गोरे कुटुंबीय आहे या गोरे कुटुंबाचं एकंदरीत या जे पाटील होते, कुलकर्णी होते यांच्याशी एवढं जमेनासं झालं आणि मग त्यामुळे त्यांनी खटके उडू लागले आणि त्याच्यातच हे जे कुलकर्णी होते या कुलकर्ण्याचा खून या गोरेंनी केला आणि ते त्या गावावरून निघून आले आणि पुरंदर तालुक्यामध्ये ते स्थायिक झाले. पुरंदरमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी खानवडी या गावामध्ये शेतीचं काम सुरू केलं आणि शेती संबंधाची इतर कामं करत असतानाच त्यांना त्या ठिकाणी शेरेबांना रानोजी, कृष्णा आणि गोविंद ही 3 मुलं झाली. आणि या 3 मुलांबरोबर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना पुणे या ठिकाणी नंतरच्या कालावधीमध्ये हे कुटुंब स्थायिक झालं आणि पुण्यामध्ये आल्याच्या नंतर यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. आणि फुलांचा व्यवसाय करत असताना गोविंदराव यांचं जे विवाह आहे ते दणकवडीच्या चिमणाबाई यांच्याशी झाला. आणि मग झगडे पाटलांची ही चिमणाबाई आहे यांच्याशी विवाह झाल्याच्या नंतर या कुटुंबांनी या फुलांच्या व्यवसायामध्ये आणखीन प्रगती केली. चिमणाबाईंनी त्यांना मदत केली आणि हा व्यवसाय आणखीन पुढे वाढला. तिन्ही भाऊ मिळून हा फुलांचा व्यवसाय करू लागले आणि नावारूपाला आलेला व्यवसायाची नोंद त्या काळात पेशव्यांनी घेतली आणि या पेशव्यांनी त्यांना पर्वती जवळची 35 एकर जमीन फुले पुरवण्यासाठी दिली. पेशव्यांना खूप मोठ्या प्रमाणात फुले लागत, कारण देवतांची पूजा करण्यासाठी पलंग सजवण्यापासून तर सगळा दरबार फुलांनी सजवण्यासाठी या 35 एकर जमिनीतील फुले पेशवे वापरत. 35 एकर बक्षीस मिळाले या जमिनीतून. या 3ही भावांनी मोठ्या प्रमाणामध्ये फुलांचा व्यवसाय सुरू केल्याने गोरे हे आडनाव मागं पडलं आणि फुले देणारे, फुले पुरवणारे, फुले आणणारे असं म्हणून यांचं जे आडनाव आहे ते पुण्यामध्ये आल्याच्या नंतर फुलांच्या व्यवसायाशी संबंधित असल्या कारणाने फुले असं आडनाव पडलं. नंतर या 3 भावांमधले रानोजी हे थोडेसे धूर्त होते, ते वेगळे निघाले. पण कृष्णा आणि गोविंद यांनी हा व्यवसाय जो आहे नेटाने पुढे चालवला. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला आणि जन्माच्या 1 वर्षाच्या नंतर चिमणाबाई यांचं निधन झालं. चिमणाबाई गेल्याच्या नंतर अत्यंत दुःख गोविंदरावांना झालं. पण गोविंदराव निश्चयी होते, त्यांनी दुसरं लग्न काही केलं नाही. आणि मग 1 वर्षाच्या असलेल्या ज्योतिबांचा सांभाळ रानामध्ये येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या करीत. कधी कधी धनकवडीवरून आजी यायची ज्योतिरावांची आजी यायची आणि त्या सांभाळ करत असत, त्या आंघोळ घालत असत. रानामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्या आंघोळ घालत असत, त्या त्यांना अन्न पाणी देत असत. असं करत असताना गोविंदरावांच्या लक्षात असं आलं की आपली जी मानलेली बहीण आहे सगुणा, तिला अशी विनंती करावा आणि पुण्यामध्ये तिला बोलवावं आणि ज्योतिरावांचा सांभाळाची जबाबदारी तिच्याकडे द्यावी. हडपसरला सगुणाबाई राहायच्या, त्यांच्याकडे गोविंदराव गेले आणि त्यांना घेऊन आले आणि त्यानंतरचा सर्व सांभाळ, लहानपणीचा सांभाळ ज्योतिरावांचा सगुणाबाईंनी केला.
आणि या सगुणाबाईंनी अतिशय उत्तम असे संस्कार ज्योतिरावांच्या वरती दिले. दुसऱ्या वर्षापासून तर नंतरच्या कालावधीमध्ये सगुणाबाई ज्योतिरावांना सांभाळत इंग्रजांच्या मुलांना सांभाळण्यासाठी दाई म्हणून त्यांच्या घरी जाऊ लागल्या. नंतरच्या कालावधीमध्ये गोविंदराव ही फावल्या वेळामध्ये जसा वेळ मिळेल तसं इंग्रजांच्या ज्या बागा आहेत त्या बागांमध्ये काम करायला जाऊ लागले आणि एकंदरीत अशा प्रकारे छोटंसं जे नातं आहे इंग्रजांशी त्यांच्या मुलांशी ज्योतिरावांचं लहानपणी आलेलं होतं. आजच्या भागामध्ये एवढंच. आता उद्याच्या भागामध्ये पुढील शिक्षणाविषयीची माहिती आपण घेऊयात. धन्यवाद.